हॅलो गाईज, मी आहे प्रतीक्षा आणि हा आहे माझा मुलगा आरव आणि हे आहेत माझे आई वडील आणि आम्ही बसलो आहे आता बसमध्ये आणि निघालो आहे सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी. आणि हा आहे आजचा माझा फर्स्ट टूर ब्लॉग. तर आता आमची बस निघाली आणि सप्तशृंगी गड हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात स्थित आहे. चला तर मग आता निघूया. आता आम्ही पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. हे आहे देवीचं मंदिर आणि हे आहेत इथले रस्ते. आजचं किती ढगाळ वातावरण आहे तुम्ही पाहू शकता. हे पहा, अगदी शांतता आणि थंड वातावरण होतं आज. तर गडावर जाण्यासाठी हा पहा रोपवेचा रस्ता. 2 प्रकारचे रस्ते आहेत, पायी पण जाऊ शकता आणि रोपवेने. आता आम्ही निघालो आहे रोपवेची तिकीट काढायला. आज आम्ही रोपवेने वर जाणार आहे. तर इथं गेटमध्ये एंट्री केल्यावर समोर तुम्ही इथं पाहू शकता, हा आहे मॉल आणि मॉलच्या बाहेरच्या साईडला इथं आहे तिकीट घर. इथं तुम्ही रोपवेमध्ये जाण्यासाठी 120 रुपये पर पर्सन अशी तिकीट घेऊ शकता. तर आता आम्ही तिथं जात आहे. आता माझे पप्पा हे जात आहे तिकीट काढायला. हे पहा एंट्री गेट आणि एक्झिट गेट. याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकता इथे खूप सारी दुकानं आहेत, जसे की पूजेचे साहित्य, देवीला चढवण्यासाठी प्रसाद, कोटीचे साहित्य आणि खेळण्याची दुकानं सुद्धा आहेत. हे पहा समोर एंट्री गेट आणि हे आहे रोपवे. आता आम्ही रोपवेत बसून वर जात आहे. पाहू शकता तुम्ही, हा आहे बाहेरचा व्ह्यू. आमचं रोपवे वर जात आहे. किती सुंदर देखावा आहे आणि बसायला 2 बाकं आहेत. तिथं 10 ते 12 लोक इझिली बसू शकता. किती वर आहे. पायऱ्यांनी गेलो तर हे पहा. आता आम्ही उतरल्यावर तुम्ही पाहू शकता वरती किती गर्दी आहे. ही दर्शनाची रांग आहे. आता आम्ही दर्शनाच्या रांगेत लागत आहे. पाहू शकता आमच्या मागेही किती गर्दी वाढली आहे. जसं जसं वेळ होत आहे, दुपार होत आहे, तशी गर्दी वाढत आहे. कारण आज आहे मंगळवार, देवीचा वार. आणि हे पहा देवीचं मंदिर. ही आहे सप्तशृंगी माता. गर्दी खूप असल्यामुळे मला जवळून घेता आलं नाही. हे पहा, आणि तिथली ही माकडं. इथं खूप सारी माकडं आहेत की ती आपला प्रसाद सुद्धा घेऊन पळतात. आता आमचे दर्शन झाल्यावर आम्ही खाली उतरत आहे. रोपवेत बसलो आहे आणि रोपवे खाली जात आहे. हे पहा बाहेरचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता किती ग्रीनरी आहे. हे पहा आमची रोपवे हळूहळू खाली येत आहे. म्हाताऱ्या लोकांसाठी अगदी सोयीस्कर आहे, कारण पायऱ्या ह्या 500 पेक्षा जास्त आहेत. पायऱ्यांना चढता रोपवेने लोक इझिली प्रवास करू शकतात. आमची रोपवे खाली पोहोचली. आता आम्ही आलो परत त्या मॉलमध्ये, जिथून तुम्ही प्रसाद, पूजेचे साहित्य घेऊ शकता.
आम्हाला वाजले होते संध्याकाळचे 5. आमचे जेवण बाकी होते, त्यामुळे आम्ही थोडंसं जेवण करून मग नाशिकसाठी रवाना होणार होतो. चला तर मग हा आमचा ब्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू, बाय.